वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी या शिवसेनेचं बीज रोवलं. त्या शिवसेनेचा आज हिरक महोत्सव आहे, 60वा वर्ष आहे. अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एखादी संघटना उभी राहते आणि 60 वर्ष सातत्य ठेवते. चढ उतार असतातच, पण संघटना सतत पुढे नेणं छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे युवा नेते या दोघांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी वंदनीय शिवसेनेच्या प्रमुखांच्या पश्चात ज्या पद्धतीनं संघटनेची धुरा वाहिलेली आहे. खरं तर उद्धवजींचं फार मनात कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो की इतक्या सगळ्या संकट काळामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये रॉक ऑफ जिब्राल्टर असं म्हणतात, तसे ते संयमानं उभे असतात. हल्ले प्रतिहल्ले होत असतात, पण त्यातही माझी संघटना, माझा महाराष्ट्र याची चिंता अधिक वाहत असतात. आणि म्हणून त्यांना पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो. उद्धवजी साहेब, तुम आगे बढ़ो, हम सब साथ में. म्हटलं की चढ उतार होत असतात गेले काही वर्षात. तुमचा जन्मही झाला नसेल कदाचित त्यावेळेला. म्हणून मी मुद्दाम सांगतो, कारण बरेच जण विसरून न फुटलेले आपल्याला अज्ञान असल्यासारखे बोलतात. सुरुवात तर अशी आहे ना, बंडू शिंगरेंनी पहिला बंड पुकारलं होतं. त्यांनी प्रति शिवसेना केली होती. वंदनीय शिवसेना प्रमुख असताना, लक्षात ठेवा, उद्धवजींच्या काळात नाही. तेही बंड संपलं, शिवसेना तशीच पुढे गेली. 1977 साली जनता दलाची लाट आली. जेमतेम 20-21 नगरसेवक आमचे निवडून आले. 85ला पुन्हा सत्ता आमच्या हातात आली महापालिकेची. 92ला छगन भुजबळ आणि यांनी सगळ्यांनी बंडखोरी केली, शिवसेना फुटली. आता काय होणार? पुन्हा 95ला शिवसेना सत्तेवर आली. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पश्चात 2014ला आता शिवसेना राहील काय, तिथूनच त्यांनी सुरुवात केली ती करत. तुम्ही सगळेजण विसरता किंवा मुद्दामून विसरायला लावलं जातं. लोकसभा आम्ही एकत्र लढलो होतो ना. मग काय एवढं घडलं होतं की 6 महिन्यामध्ये युती तुटली. तरीही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 63 आमदार निवडून आले. ते विसरू नका बरं. अशी शिवसेना आहे जी फिनिक्ससारखी राखेतून पुन्हा पुन्हा उभी राहते. काल काही दुर्घटना घडल्या असतील. गद्दारीचा कलंक हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्या इतिहासात आहे, तो तसाच आजही सुरू आहे. माणसं विकली जात आहेत, पण सत्यासाठी, सत्वासाठी, तत्वासाठी आणि धर्मासाठी शिवसेना उभी आहे. ती उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. अनेक लोक निघून गेले म्हणते. थँक्यू. येत राहते, त्याला काय करायचंय? संकट तुमच्या आमच्या घरात पण येत असतात ना. आली का त्याचं ताट उभं राहायचं असतं. संकट म्हणजे उद्धवजींचं एक वाक्य तर खूप सुंदर आहे, संकट हे संधी असते, ती संधी समजून त्याच्यावर मात करायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.